पोलीस रेजिंग डे निमित्त 4 जानेवारीला मॉर्निंग वॉक विथ पोलीस या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आदेशाने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विविध ठिकाणी रेजिंग डे संपन्न करण्यात आलं। त्यांच्या या माध्यमातून गोल्फ क्लब, गोदा पार्क, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, अमृत उद्यान, तपोवन जॉगिंग ट्रॅक, कोणार्क नगर परिसर, विनाताई ठाकरे स्टेडियम, सुयोजित गार्डन, मखमालाबाद रोड, रामदास गार्डन, विवाह शिरवाळकर जॉगिंग ट्रॅक, चामरलेनी बोरगड, समर्थ जॉगिंग ट्रॅक, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, राजे संभाजी स्टेडियम, अश्विन नगर, पवननगर स्टेडियम, ESIC ग्राउंड, MIDC, शिखरेवाडी मैदान, इच्छामणी मंदिरासमोरील जॉगिंग ट्रॅक, DGP नगर, गाडेकर मैदान, अमृतवन उद्यान या ठिकाणी मॉर्निंग वॉक विथ पोलीस हे कार्यक्रम संपन्न झाले। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा विविध कार्यक्रम महाराष्ट्र पोलीसतर्फे आणि नाशिक पोलीसतर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याचमध्ये हा मॉर्निंग वॉक विथ सिटीजन्स हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सिटीजन कनेक्टसाठी। हा उपक्रम नाशिक शहरामध्ये 35 ठिकाणची जी जॉगिंग ट्रॅक्स आहेत, वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि जे गार्डन्स आहेत तर त्या ठिकाणी घेण्यात आला। सर्व नाशिक शहर पोलिसातले आयुक्तालयातले अधिकारी, DCP, CP, ACP, सिनियर PI, PSI आणि सर्व अंमलदार हे या उपक्रमात सहभागी झाले। त्याचबरोबर नाशिक पोलीसमार्फत जो स्थापना दिवसाचा आठवडा साजरा केला जात आहे तर त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जसे काल पोलीस परेड ग्राउंडवर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बोलावून परेडचा त्यांना अनुभव देण्यात आला। विविध शस्त्र कशी चालवायची आणि शस्त्र काय असतात याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर जे QRT क्विक रिस्पॉन्स टीम्स म्हणजे अँटी टेरर ऑपरेशन्सचा डेमो त्यांना देण्यात आला। जे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स आहेत, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल डॉग स्क्वॉड्स आहेत त्याचा डेमो त्यांना देण्यात आला। याच मालिकेमध्ये आज सिटी सेंटर मॉल नाशिक शहर या ठिकाणी आम्ही सर्व जे नाशिक शहरातील पोलीस ब्रांचेस आहेत त्यांचा डेमो आणि त्यांचे स्टॉल्स हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आणि जे ज्युएनाइल्स आहेत त्या ज्युएनाइल्सचा त्यांचं समुपदेशन तसेच त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मोठा कार्यक्रम या आठवड्यात घेण्यात आलेला आहे। आणि सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं, पोलीस पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये मॅच ही सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आलेली आहे। सर, काही लोकांनी तक्रारी केल्या, काय स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या तुमच्याकडे वकील? ह्या आता ज्या सर्व पोलीस ग्राउंड्स आहेत त्या पोलीस ग्राउंड्सवरचे काही लोकांचे जे फीडबॅक्स आहेत ते येत आहेत। काही ठिकाणचे जे फीडबॅक्स आहेत तर काही ठिकाणी जे गार्डनमध्ये जे मुलं मुली बसतात तर त्या संदर्भातील काही तक्रारी होत्या। विशेष करून रात्री 10 नंतर गस्त वाढवण्यासंदर्भातील काही तक्रारी होत्या। काही तक्रारी काही बोरट्या चोऱ्या होतात या ठिकाणी त्या संदर्भात होत्या। तर ह्या सर्व तक्रारी ज्या पूर्ण नाशिक शहरामधील 35 ठिकाणून ज्या काही फीडबॅक येईल त्याप्रमाणे आमचे जे पुढचं जे पोलीस उपाययोजना आहे त्याप्रमाणे आम्ही करू। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।